समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. पोलकोटी गावामध्ये एक रस्ता जो मंजूरच नाही, जो 2024 आहे. आम्हाला माहिती कळलं की 2024ला मंजूर झालेला 9 महिन्यात करायचा होता, तो केलाच नाही. आणि ह्या पोलकोटी गावाचे सरपंच आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचं काय नातं आहे काही कळलं नाही, पण त्यांनी एक रस्ता तयार केला आहे की आम्हाला माहिती मिळेल त्याच्यात तो मंजूरच नाही. तर त्यातल्या ह्या ज्या आजी आहेत त्यांनी 30-40 वर्ष सांभाळलेली झाडं, त्यातल्या आता दिसत आहेत 30-35 झाडं तुटलीत, पण 20 दाखवत आहेत. तर ती झाडं तिथं तोडली आणि त्यांचं असं म्हणणं की मला माझी झाडं नाही मारली, माझी पोरं मारली त्यांनी. आणि ह्याच्यासाठी झाडाच्या बदल्यात कॉम्पेन्सेशन काहीतरी 1000 रुपये झाड असा कायदा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि फॉरेस्ट मिनिस्टरना आपलं म्हणणं एवढंच आहे की 1000च्या बदल्यात 30,000चं 30 वर्ष सांभाळलेलं झाड यांचं केलं तर ह्यांना काय दुःख होत असेल. तर तो कायदा बदलला पाहिजे आणि हे जे सगळे गुन्हेगार आहेत त्यांना कायदेशीर कारवाई केली पाहिजे. सह्याद्री रिव्हरच्या वतीनं आम्ही ऑलरेडी त्यांची कोर्टामध्ये केस टाकली आणि ज्यांना ज्यांना झाडाच्या संदर्भात सह्याद्री रिव्हरने एक नंबर क्रिएट केला आहे 9607 151592 9607151592 असा एक नंबर क्रिएट केला आहे. जिथं कुठे झाड तुटलं, जिथं कुठे बेकायदेशीर झाडाला काय झालं तर ताबडतोब या नंबरवरती करा, आम्ही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू. पण ह्या झाडांचा न्याय मिळणं म्हणजे 1000 रुपये भरणं का? फॉरेस्ट डिपार्टमेंटनं पंचनामा केला, त्यांच्याकडून 20,000 रुपये घेतले आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अनावधानानं माझ्याकडून ही झाडं तुटली. अनावधानानं माणसं मारली तर त्याला शिक्षा काय असते आणि अनावधानानं झाडं तोडली त्याला शिक्षा काय असते, असा एक विचार आहे. त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि वनमंत्र्यांनी याच्यावर डिसिजन घ्यावा, कायदा बदलावा. 1000 दंड ही काही खरा कायदा नाही, तो किती सालचा होता कायदा, तो लवकरात लवकर बदलावा अशी इच्छा. धन्यवाद. ॲक्च्युली ही झाडं आहेत ना, आमच्या आजोबांनी आणि आजीने, माझ्या आईने सर्वांनी लावलेली आहे. 30-40 वर्षापूर्वीची ही झाड आहे. तर हे मी मुंबईला असतो आणि माझी आजी आणि गावी असते. ह्याची आम्हाला पूर्वकल्पना वगैरे दिली नाही किंवा आम्हाला तोंडीसुद्धा सांगितलं नाही त्यांनी की तुमची झाडं काढतोय किंवा लेखी स्वरूपात सुद्धा काही दिलेलं नाही त्यांनी आम्हाला. आमच्या परस्पर विनासंमतीने आमची जवळजवळ 25 ते 30 झाडं काढून टाकलेली आहेत त्यांनी. आणि याच्याबद्दल मला माहीत नव्हतं. माझ्या आजीने मला फोन केला आणि सांगितले की असं असं झालेलं आहे. त्याच्यानंतर मी लगेचच सरपंच आहेत आमच्या गावचे, त्यांना फोन केला. तर त्यांना विचारलं की असं असं का केलं तुम्ही, आम्हाला एकदा तुम्ही सांगायचं तरी की असं असं आम्ही हे करतोय वगैरे म्हणून. तर त्यांनी काहीच उत्तर दिलं आणि ते बोलले मला माहीत नाही, मी गेलोच नव्हतं तिथे. मी गेल्यानंतर आता बघितलं तर झाडं तोडून टाकलेले आहेत ऑलरेडी, अशी उडूमडूची उत्तरं दिली. परत त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर तो बोलतो की मी तुझ्या बांधावरची नाही तर ज्या रस्त्याला प्रॉब्लेम येणार आहे ती झाडं काढलेली आहेत असं सांगण्यात आलेलं त्याच्याकडून. परत गावातली काही लोक प्रतिष्ठित आहेत त्यांचा मी सल्ला घेतला तर कोणी मला मदत केलेली नाही आहे. तर त्याच्यानंतर मी हे जे लिगल स्वरूपात त्यांच्यावर कार्यवाही करत होतो आणि केलेले आहेत, मग जसे की वन विभागाला अर्ज देणे वगैरे हे सर्व दिल्यानंतर मग ती लोक मला त्याच्यानंतर मला माझ्या आजीला असं प्रेशराईज करत आहेत की किंवा घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत की म्हणजे घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत की तुमच्यावरती केस टाकू आम्ही, झाडं तोडले म्हणजे झाडं ह्या लोकांनीच तोडली आणि त्याच्याबद्दल आमच्यावरतीच केस टाकत आहेत अशा धमक्या देत आहेत आम्हाला. मळ्यात शेतातील झाडं त्या ठिकाणी पाणी टाकले की आम्ही विहिरीत आणून त्यावेळेस. चिंच आणि पिंपरण लावल्याशिवाय येत नाही. यांच्या का बाजाला कुणाच्या आता हाय पडाक माळा आमचे जत्रेचे आले. किती दिवस सुद्धा बाग आहेत. किती वर्ष सांभाळलं मग 40 वर्षाची झाड आहेत. आणि मी एकच सांगू इच्छितो की आमच्या गावकऱ्यांनी आमच्याबद्दल बोलले की तुम्ही म्हणजे हे जी झाडं आहेत हे कोणी काही लावलेली नाहीत, ही पावसाच्या पाण्यावरती आलेली आहेत. तर मला त्यांना हेच सांगणं आहे, त्यांना पण माहीत आहे, त्यांच्या पूर्वजांपासून त्यांनी बघत आले झाडं कुठं होती आणि कोणी पाणी घातलेलं हे त्यांना पण माहीत आहे. आणि ते कशासाठी कोणासाठी बोलतात असं हे मला पण माहीत नाही, कोणाला वाचवतात आहे काय करतात आहे. जर त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की ही जे माझी जवळजवळ 10 ते 15 चिंचेची झाडं होती, तर ती चिंचेची झाडं पिंपरण वगैरे अशी मिळून 30-35 झाडं होती, ही जर पावसाच्या पाण्यावर येत असतील तर ती माझ्याच बांधावरती का आली, माझे जे बाजूचे शेतकरी आहेत त्यांच्या बांधावरती का नाही आली.
एवढी झाडं. हाच मला त्यांना किती आगाऊ गाव आहे पुणकोटी, ज्या संबंध नसलेल्या झाडांना तोडल्यानंतर यांनाच प्रेशराईज करत असतील. हे गाव म्हणायचं का हे सरपंच म्हणायचं का? अशा पद्धतीने सरपंचाने वागावं का? सरपंचाला कशा ठेवलं असतं? गावाला न्याय देण्यासाठी का गावावर अन्याय करण्यासाठी? तर ह्या पुणकोटीच्या सरपंचाला त्यांच्यावर आपण केस करतोच आहे, पण असं वागलं पाहिजे नाही ना सरपंचाने. अशी झाडं तोडलेली, ज्याचं गरज नसताना तोडलेली, तर त्यांच्यावरच प्रेशराईज करतात. हे कुठलं राज्य आहे आपलं? कुठल्या देशात राहतो आपण? सर या प्रकरणामध्ये टक्कल आहेत काय? एक वृक्ष तोडायचं आणि दुसरे लावू आम्ही. ज्या रस्त्यात येत नाही ती झाडं तोडली कशाला? त्याची परमिशन घेतली का? वन विभागानं पंचनामा केला तेव्हा कळलं की त्यांनी परमिशन घेतली नाही. म्हणजे गावचा सरपंच बेअक्कल आहे का? किंवा तो कॉन्ट्रॅक्टर बेअक्कल आहे का? अशा लोकांना कशी काय? आणि झाडं तोडून देतात, म्हणजे तोडल्यानंतर म्हणजे तुमचा मुलगा मारतो आणि तुम्हाला एक दुसरा मुलगा देतो असं म्हणणार का तुम्ही? हां, एवढं सोपं आहे का ते? त्यामुळं आणि अशा बातम्या लावणारे पत्रकारांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. अशा बातम्या पत्रकारांनी सुद्धा नीट अभ्यास करायला पाहिजे ना, बाबा कोणाची बाजू खरी आहे, आणि मग समाजासमोर आणलं पाहिजे ना. हा जो पुणकोटी गावातल्या सरपंच कॉन्ट्रॅक्टर झाडं तोडली, यांचं दुर्दैव आहे बघा. मान तालुका हा दुष्काळी गाव आहे. सातारापर्यंत पाऊस येतो, पुढे पाऊस येत नाही, तिकडे झाडं वाढत नाही. आणि अशा लोकांना अशी अवदसा आठवते आणि ते अननेसेसरी अनावधान झाड तोडतात. हे देशाचं आहे, आपल्या महाराष्ट्राचं, आणि हे मान तालुक्याचं दुर्दैव आहे की पुणकोटी नावाच्या गावातल्या लोकांनी ही झाडं तोडली. विशेष म्हणजे याच्यामध्ये जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. विशेष म्हणजे जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. जयकुमार गोरेंचा हा मतदारसंघ, त्यांच्या जवळचा माणूस, आणि त्यांनीच अनावधानानं झाडं तोडली. हे कुठे दुर्दैव आहे. जयकुमार गोरेंना सुद्धा प्रत्यक्ष जाऊन भेटेन आणि सांगेन की तुम्ही यावर्षी तुमच्या गावात प्रत्येक गावात हजार झाडं लागली पाहिजेत, एवढी तुम्ही काळजी घ्या. पाण्यावरती झाडं येतात तर 10 ते आता कुठेतरी थोडा आपल्या इकडे पाण्याचा थोडासा म्हणजे प्रॉब्लेम नाहीये. पण ह्याच्या आधी 10 वर्षापासून एवढा पाण्याचा प्रॉब्लेम असायचा की लोकांना पाण्यासाठी 1-1, 2-2 किलोमीटर लांब जाऊन पाणी आणावं लागत होतं. अशा दुष्काळामध्ये जर ही झाडं जगली कशी? त्याचं कारण एकच आहे की माझ्या आजी आजोबांनी कुठून पण कसं पण करून त्या झाडांना पाणी घालून एवढी मोठी केलेली आहेत. हे 40 वर्षापूर्वीची झाडं आहेत. ही उगाचच अशी आलेली नाहीये. त्याला काहीतरी खत पाणी घातल्याशिवाय ती एवढी मोठी होणार नाहीये. बस एवढंच सांगणार. आमच्या इथे जवळजवळ चिंचेची झाडं आहेत, पिंपरण आहे, कडुलिंबाची झाडं आहेत, चंदनचं झाड होतं, आणि असंच काटेरी वगैरे दुसऱ्या अशा प्रकारचे आहेत झाडं. हे सर्व चालू असताना की मी त्यांना लिगली नोटीस पाठवलं होतं वन विभागाला. त्याच्यानंतर ते कंत्राटदार आले माझ्याजवळ, बोलतात की जे काय असेल ते आपण बोलून बसून मिटूया, कशाला विषय वाढवतोय तू, आणि झाली माझ्याकडून चूक बोलतो, झाली चूक बोलली, आता ह्याच्यासाठी का मी फास घेऊ का? हे अशी वाक्य वापरतात. आणि माझ्या घरच्यांना किंवा माझ्या रिलेटिव्हला आणि जो कोणी मला मदत करेल त्याला धमकवण्याचा प्रयत्न वगैरे हे असं चालू आहे यांचं. किंवा जर त्यांना असं वाटत असेल की यांच्या धमक्याने आम्ही शांत बसणार आहे, तसं नाही आहे. ही लढाई आमची कुठल्या पैशासाठी नाही आहे. ही आमची लढाई फक्त त्या झाडांसाठी आहे. कारण माझं स्वतःचं बालपण गेलेलं आहे. माझं वय 36 आहे. माझं पूर्ण बालपण तिथं गेलेलं आहे. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमचं जाणं, तिथं बसणं, त्या झाडांच्या खाली मजा करणं, त्या सूरपारंब्या खेळणे वगैरे, ह्या सर्व आठवणी आहेत आमच्या त्या झाडांच्या खाली. त्या झाडांचं दुःख एवढे झाले ना की ते पैशामध्ये आम्ही तोडू शकत नाही. फक्त लढा आमचा ह्याच्यासाठीच आहे की जे आमची झाडं तोडलेली आहे त्याचा व्यवस्थित न्याय व्हावा, आम्हाला न्याय भेटावा. आम्ही गरीब आहे म्हणून आमच्यावरती कोणी अन्याय करू नये, हेच आमची मागणी आहे. बस. काय बोला मला थोडंसं असं विधान तुम्ही असं नाही जाऊन तुम्ही चालते. राहू दे माईक असं धर आता धर काही चालते. कुठे पाणी घालून एवढी मोठी केल्यानंतर मी एवढं सांगा, माझी पोरं मारली, झाडं नाही मारली. माझं जगायचं साधन होतं ते साधन काय करायचं? उत्पन्न मिळत होतं 50,000 वर्षाला. त्या दिवशी जाऊन माणसं आली तर शिचं पाडलेली माघारी आली माणसं येतात.
आणि ती नातेवाईक माणूस म्हणतो आमच्याकडे चुकून राहिले, मी माफी मागाय आली. मी म्हणलं आमच्या घराला नांगोर फिरवला, कशीच माफी मागते म्हणलं, पाहुणा आहेच म्हणून निघून गेला. म्हटलं तुमच्या परीने तुम्ही करा, आमच्या परीने आम्ही करतो म्हणलं. मी काय बोलली नाही, गेली स्वतःला निघून वैरण आणायला शाळेत. सरपंचाला बी जाऊन ग्रामपंचायतीत बोलली, काय केलंच म्हणलं, नुदान सूचना तर द्यायची, माझं नातू नाही इथं म्हणून. तर म्हटलं मला ठाऊ नाही, मी स्वतःला गेलो नाही, तर माझ्या घरी या, तुझ्या घरी ये, मला पाहायला येते म्हणलं, तू ये माझ्या घरी, तू झाडं तोडायला गेला होता म्हणून. जयकुमार गोरेंनी ही गोष्ट अतिशय संवेदनशीलपणे हाताळली पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं वगैरे लक्ष दिलं पाहिजे. झाड म्हणजे मुलासारखं होतं त्यांना. ही संवेदना जर महाराष्ट्राने समजून नाही घेतली तर आपण किती असंवेदनशील झालो यात हे याच्यातनं लक्षात येईल. आणि असं राज्य नसावं, असं राज्य नसावं. आपण अटॅच कोर्टात पण कंटेम्प्ट पिटिशन दाखल करू शकतो, एंगेज पण जाऊ शकतो, पण ते आपल्या झाडात येतच ते. हो, ते तर झालंच ना. आता काय झालं, मेन थिंग आता लोक आपण उपयोग काय, आणि हे तर करणारच आपण सगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आता यांना जरा बसवायचे. पण कोर्टच विकले गेले, त्याच्यात तुम्ही काय करणार? हायकोर्ट आपलं ऐकून घेत नाही. हायकोर्ट चीफ जस्टिस विकला गेलेला आहे, तो अगेन्स्ट डेव्हलपमेंट आहे, याच्या अगेन्स्ट आहे पर्यावरणाच्या. आमच्या वकिलांचा आम्ही तिथे टाकतो बघा, इंजिनियर टाका, इंजिनियर टाकली, आपण जिंकली केस जवळपास. इंजिनिअरिंग पण सांगले सगळी झाडं जपा तुम्ही. तर हे इतकं म्हणजे मूर्खपण झालंय. आणि एक ट्रान्सप्लांट मागेलं होतं त्यांनी शुक्रवारी, तर आमच्या ट्रान्सप्लांटवाला वाजता वगैरे तर आपले हेमेन बेडेकर जी आहेत ना, त्यांच्याकडून काम करणारे त्यांना, तर ते तुमचं नाव सांगायला सांगितलंय बरं का, म्हणून मी तुम्हाला फोन केला. काय माझं नाव सांगितलं, काय सांगायला सांगितलंय? तुम्हाला कसं कळलं म्हणजे चायटी शिंदेच्या याच्यात ग्रुपनी त्यांना ते कळलं, सरांना फॉलो केले, त्याच्यातनं त्यांनी पाठवला, त्याच्यातनं मी नंबर घेतला पराडीचा, असं त्यांना सांगायला सांगितलं. कारण आम्ही एनजीटीज आहेत ना. नाही, पण हे आता काय आहे, कुंपणच शेत खायला लागलं तर आपण काय करायचं हा प्रश्न आहे. नाही आता ठीक आहे, मी तो ट्रान्सप्लांटचा नंबर शुक्रवारी मागितला होता, तर आता ते तो नसतात त्याच्यावर आपण ट्रान्सप्लांट करून थोडंफार वाचवू शकतो. पण एवढे हलकट लोक आहेत ना, हलकट. एकनाथ शिंदेनी तो रिझर्वेशन पास केलाय की रस्त्यावरची झाडं तोडायला तुम्हाला कोणाची परमिशन लागणार नाही. असं काय काढलं? रिझर्वेशन काढलाय, रस्त्यावरची झाडं तोडायला तुम्हाला कोणाची परमिशन लागणार नाही. 2024 आहे, त्याचा 23 आहे, तर त्याचं हे घेऊन ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही मानतच नाही म्हणून सांगितलं सरळ. ते कोणतं ऑर्डर आम्ही नाही ऐकणार तुझ्या सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचं. काय करायचं आपण काय. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं